मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत साखर आणि माती ही अकबर आणि बिरबलची गोष्ट. एक दिवस बादशाह अकबर यांचा दरबार भरलेला होता. तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला. बादशाहने विचारले, या बरणीत काय आहे? दरबारी बोलला, यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे. ते कशासाठी? बादशाह अकबरने पुन्हा विचारले. माफी असावी महाराज, दरबारी बोलला. आम्ही बिरबलच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो. आमची अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाना वेगळा करावा. बादशाहने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य केले. बादशाह बोलला, हे बघ बिरबल, तुझ्यासमोर दररोज नवीन आव्हान असतात. आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी. हे तर खूप सोपे आहे महाराज, बिरबल बोलला. हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे. असे म्हणत बिरबलने बरणी उचलली व तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले. बिरबल बागेत गेला. तिथे त्याने एका आंब्याच्या झाडाखाली माती व साखरेचे मिश्रण पसरून टाकले. हे तुम्ही काय केले? एका दरबाराने विचारले. याचे उत्तर तुम्हाला उद्या मिळेल, बिरबल बोलला. दुसऱ्या दिवशी ते सर्वजण त्या बागेतील आंब्याच्या झाडाखाली पोहोचले. तेथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपापल्या वारुळात गेल्या होत्या. काही मुंग्या अजूनही साखर घेऊन जात असताना दिसत होत्या. परंतु सगळी साखर कुठे गेली बरे? दरबाऱ्यांनी विचारले. मातीपासून वेगळी झाली, बिरबल बोलला. सर्व हसायला लागले. बादशाहने सर्व दरबाऱ्यांना सांगितले, जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर मुंग्यांच्या वारुळात जाऊन बघा. सर्वजण जोरात हसायला लागले.